जगदंब पशिमचंद्र लेखेत्व वारती विष्णु विश्ववंदिता सहस्र शैषा मुद्रा भद्राय राजते जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती अरे मरणाची कोणाला भीती आदर्श आमचे राजे शिवछत्रपती आजकाल जिथं मस्तक टेकवावं अशा नतमस्तकाच्या जागा हल्ली खूपच कमी होत चालल्या आहेत पण ज्यांचं नाव ऐकताच मस्तक हे नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या मासाहेब जिजाऊ कोटी देवांची कोट्यावधी मंदिरे असतील पण माझ्या राजाचं असं एकही मंदिर नाही पण कोट्यावधी माणसे माझ्या राजाची पूजा करतात ते जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण छत्तीस हत्तींचे बळ असणारे त्रस्त मोगलांना करणारे परत न फिरणारे तिन्ही जगात ओळखणारे महाराष्ट्राची शान हार न मानणारे राज्याचे हितचिंतक आणि जनतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. सनई चौघडे वाजू लागले, तोफांचा आवाज गडगडू लागला, सगळीकडे आनंद आनंद पसरला. शहाजी राजे भोसले आणि जिजाऊ यांना हर्ष झाला. स्वतःच्या मनगटात ताकद असणाऱ्याला दुसऱ्याची सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. स्वतःच्या मनगटात ताकद असणाऱ्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती देखील करत नाही. विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला. विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला. वाघनखेंनी अफजल खानाचा कोतळा फाडून गेला. वाघनखेंनी अफजल खानाचा कोतळा फाडून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांना जिंकून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांना जिंकून गेला. ज्यांना देवांनी स्वर्गात गेल्यावर ज्यांना देवांनी झुकून मुजरा केला असा मर्द मावळा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते, राम बोलल्याने मनाला पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते. एक होते शिवाजी, भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामांची, कारण त्यांना साथ होती जिजाऊ आणि आई भवानी मातेची. त्यांची जात होती मर्द मराठ्यांची, देशाला लाट आणली भगव्यांची आणि मूर्धमेढ रवली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय शिवाजी, जय शिवाजी. सागराचं पाणी कधी आटणार नाही, अहो सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही. अरे हाच जन्म काय, 1000 जन्म झाले तरी नाथ शिवरायांचा कधी सुटणार नाही, नाथ शिवरायांचा कधी हवा वेगाने नव्हती, हवा वेगाने नव्हती पण हवेपेक्षा त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती पण हवेपेक्षा त्यांचा वेग होता. असा जिजाऊंचा पुत्र शिवबा लाखात नाही तर जगात एक होता, जगात एक होता. विशाल नभालाही त्यांच्या समोर झुकावेसे वाटेल असा रयतेचा राजा, लोक कल्याणकारी राजा, मावळ्यांचा सोबती, बहुजनांचा कैवारी, शेतकऱ्यांचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. तानाजी, सूर्याजी, मुरारबाजी, बाजी प्रभू, जीवामाला असे जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले. स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, गड आला पण सिंह गेला, शाहिस्ते खानाची फजेती, आग्र्याहून सुटका असे अनेक प्रसंग त्यांच्या कार्याची महती सांगतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीने कार्य केले. शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला सुद्धा धक्का लागू नये म्हणून ते झटले. सर्व धर्म समभाव, स्त्रियांचा आदर या न्यायाने ते वागले. सिंहाची चाल, गरुडाची नजर, सिंहाची चाल, गरुडाची नजर, महिलांचा आदर, शत्रूचे मर्दन असेच असावे आपल्या मावळ्यांचे वर्तन. ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. डॉन्ट माउंटन म्हणतात जर छत्रपती शिवाजी महाराज इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर पृथ्वीवरच काय परग्रहावरती राज्य केले असते. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतायत जर आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचेच असेल तर एक आणि एकच पर्याय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच लढा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच लढा. स्वामी विवेकानंद म्हणतायत
शिवाजी हे फक्त नाव नाही तर तरुण पिढीसाठी एक उज्ज्वल स्थान आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा साम्राज्याचा राजा औरंगजेब म्हणतोय, मी माझे साम्राज्य काबूल पासून कंधार पर्यंत वाढवले. फक्त महाराष्ट्रातच आणि फक्त महाराष्ट्रातच मला शिवाजी भोसले यांनी रोखले. मी त्यांचा पराभव करण्यासाठी माझी पूर्ण शक्ती पणाला लावली, पण ते काही माझ्या हाती सापडले नाही. ए अल्लाह, दुश्मन दिया भी शिवा भोसला जैसा दिया. ए अल्लाह, दुश्मन दिया भी शिवा भोसला जैसा दिया. तेरे जन्नत के दरवाजे खुला रखना खुदा. दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है, दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान हा नमाज पढ़ताना म्हणतोय, उस दिन शिवा भोसले ने मेरी उंगलियां ही नहीं काटी, बल्कि मेरी ताकत और घमंड का चूर चूर कर दिया है, चूर चूर कर दिया है. आदिलशाहीची बड़ी बेगम म्हणते, शिवा भोसले को इस दख्खन में लाने के लिए इस दरबार में एक भी मर्द नहीं है, एक भी मर्द नहीं है. शिवाजी महाराजांचे कार्यस्थळ, माझी जाऊनचे संस्कार आणि शिकवण. आधी ते बसलेल्या प्रत्येक मातेपित्याला असंच वाटतं, आमच्या घरी शिवबा जन्माला यावेत, आमच्या घरी जिजाऊ घडाव्यात. पण कसे घडतील शिवबा, कसे घडतील जिजाऊ, कारण आमच्या घरी माणसाच नाहीयेत. आमच्या घरी आहेत ना, आमच्या घरी मम्मी आहेत. आजकालची माता आपल्या मुलाला जवळ घेऊन न बसता टीव्ही समोर बसतीये, मालिका पाहतीये, त्याचं अनुकरणही करते. मग कशा घडतील जिजाऊ, कसे घडतील शिवबा. पूर्वीच्या स्त्रिया ह्या वाचक होत्या, घरात एकत्र कुटुंब पद्धती होती. पण आज जे मुलांवरती आजी आजोबा संस्कार करतात तेच अनाथ आश्रमात आहेत. मग कसे घडतील शिवबा, कशा घडतील जिजाऊ. आता तुम्हीच मला सांगा, कसे घडतील शिवबा. राजा राजा तुम्ही विशाल गड गाठा, जोपर्यंत तोफांचा आवाज माझ्या कानी पडत नाही तोपर्यंत गणी मला पुढे सरकून देत नाही हा बाजी. राजा राजा लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. राजा लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. राजा आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायब्याचं. राजा आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायब्याचं. प्रेम करा त्या तानाजी सारखं प्रेम करा, प्रेम करा त्या बाजी सारखं प्रेम करा. मी जाता जाता एक कविता सादर करते. गाजविला प्रताप असा झुकविली जुलुमशाही, गाजविला प्रताप असा झुकविली जुलुमशाही. धन्य त्या जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई. संस्कार तुमचे थोर घडविले शिवबाला, संस्कार तुमचे थोर घडविले शिवबाला. रयतेला उद्धारले तुम्ही त्या आदर्श माता झाल्या, रयतेला उद्धारले तुम्ही त्या आदर्श माता झाल्या. संस्काराला माते तुमच्या जगी तोड नाही, संस्काराला माते तुमच्या जगी तोड नाही. धन्यता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई. स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान, स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान. मुजरा तुम्हाला मानाचा झुकून आमची मान. धन्यवाद.